आजऱ्यातील नवीन छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी? आजरा शहर अन्याय निवारण समितीची निवेदनातून विचारणा. 5 वर्षे आणि पर्याप्त निधी दिल्यानंतरही झालेला विलंब शिवप्रेमींना अपमानास्पद. आजरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्थापित होणाऱ्या आणि अखिल महाराष्ट्रासह भारतातील विविध जात धर्मातील असंख्य आबालवृद्ध शिवप्रेमींचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण रेंगाळले आहे. या पार्श्वभूमीवर आजरा अन्याय निवारण समितीच्या वतीने यासंबंधी स्थापन झालेल्या समितीस निवेदन देत झाकून ठेवलेल्या महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण का लांबले आणि ते कधी करणार अशी रास्त विचारणा निवेदनातून केली आहे. आजरा शहरात गेली अनेक वर्षे शिवरायांच्या अर्धपुतळा स्थापित आहे. शहर परिसरातील विविध मोर्चे, आंदोलने, सन्मान सत्कारासह कला सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांची सुरुवात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करूनच होते. कित्येक वर्षे शिवरायांचा तो अर्धपुतळा विविध जातधर्मीय तसेच राजकीय पक्ष आणि गटातटांना प्रेरित करीत लढ्याचे बळ देत आला आहे. येथे सातत्याने सकाळच्या सुमारास होणारे शिवप्रार्थना आणि अभिषेक तसेच छत्रपती संभाजीराजांच्या बलिदान मासानिमित्त सायंकाळी होणारी प्रार्थना हा युवाजनांसह ज्येष्ठांचाही अखंड क्रम बनलेला आहे. अखिल आजरेकरांच्या या प्रेरणास्थळावर शिवरायांच्या अश्वरूढ आणि पूर्णाकृती पुतळा उभारणीचा स्तुत्य संकल्प यासाठी स्थापित समितीने 5 वर्षापूर्वी केला. दरम्यान लोकवर्गणीसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचे निधी योगदान तसेच शहरवासियांच्याही निधीमधून या प्रेरणादायी स्थळावर छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचं काम सुरू झालं. पण हे काम अतिशय संथगतीनं चालू असल्याचा आरोप अन्याय निवारण समितीनं निवेदनातून केला आहे. निवेदनात म्हटलं आहे की वास्तविकता छत्रपतींच्या या पुतळ्याचं उद्घाटन आधीच होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाही. दरम्यानच्या काळात छत्रपतींचा पुतळा येथे आणला, विवक्षित जागेवर बसवलाही, पण तो झाकून ठेवलेला आहे. छत्रपतींचा पुतळा झाकलेल्या अवस्थेत ठेवणं हे तमाम शिवप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद असल्याची भावना निवेदनातून व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने संबंधित समितीस सूचित केलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करावं. ही भावना केवळ अन्याय निवारण समितीचीच नसून तमाम शिवप्रेमींची आहे. याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्यास अन्याय निवारण समिती आणि स्थानिक वर्गणीदारांच्या पुढाकाराने शिवतीर्थावर सुशोभीकरणासाठी सुमारे 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देणारे आजरा भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सदर पुतळ्याचं उद्घाटन होईल. निवेदनावर अन्याय निवारणचे अध्यक्ष परशुराम बामणे आणि पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.